शेतकरी कामगार पक्ष शिरौली विभाग द्वारा शनिवार को हल्दी कुमकुम कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम के लिए जेडपी अध्यक्षा कविता गायकवाड़, पूर्व अध्यक्ष बालाराम पाटिल, विधायक विवेक पाटिल की धर्मपत्नी, पंचायत समिति सभापति हरीश केणी, जेडपी सदस्य प्रिया मुकादम, पूर्व सदस्य प्रज्योति म्हात्रे, महिला आघाड़ी की तालुका अध्यक्षा गुलाबताई पाटिल, पूर्व अध्यक्षा माधुरी गोसावी, उपाध्यक्षा प्रीति जॉर्ज, राजश्री पाटिल आदि गणमान्यों सहित महिलाएं बड़ी संख्या में उपस्थित थी। इस दौरान महिलाओं पर हो रहे अत्याचार एवं स्त्री भ्रूण हत्या इस विषय पर डॉक्टर मेघा देशपांडे के व्याख्यान का आयोजन किया गया था। ऐकतोय आणि सगळेजण आतून फक्त हलतोय आणि असं म्हणतोय की आजची वेळ माझ्यावर नाहीये। मला असं वाटत होतं ज्या दिवशी दिल्लीतली घटना घडली त्यावेळेला डॉक्टर असून सुद्धा तिला ज्या त्रासाला सामोरं जावं लागलं त्याचा विचार करून मला सुद्धा रडू आलं आणि असं वाटलं की ह्या ठिकाणी माझी मुलगी असते तर किंवा जर मी असते तर हा विचार ज्यावेळेला आपल्याला मनातनं हादरवून टाकतो त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना आता सिरियसली म्हणजे गंभीरपणे नुसतेच मोर्चे काढून दंगा घालून होणार नाही तर विचार करावा लागेल की हे घडलं कशासाठी आणि का आणि वर्षानुवर्ष असं स्त्रियांच्यावर अत्याचार घडतोय तर आता हा एकाच दिवसाचा आहे की गेल्या हजारो वर्षांपासून आपण अत्याचार सहन करतोय आणि त्याच्यात कुठेतरी आता वाढ झालेली आहे त्याच्यावर सिरियसली बघण्याची वेळ आलेली आहे। मला असं वाटतं की स्त्रियांच्यावर अन्याय काही आताच काही वर्षानुवर्ष होत आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने होत होते। पूर्वी सतीची चाल होती, बालविवाह होते, हुंडाबळी होते, ते सगळे कायदे कानून करत कुठेतरी त्या सगळ्याचा आपण आता बाहेर पडतोय, रस्त्यावर येतोय, शिकतोय, सवरतोय, नोकऱ्या करतोय, घरदार आणि बाहेरचं कामही सांभाळतोय। असं असताना अचानकपणे आपल्याला असं दृश्य दिसायला लागले की हजारो बायकांच्यावर पुन्हा अत्याचारांना सुरुवात झालेली आहे। कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्या समाजामध्ये स्त्रीचं खच्चीकरण करण्यात आलं, कधी सती करून, कधी हुंडाबळी करून, कधी बालविवाह करून आणि हे सगळं होत असताना मुलींचा जन्म हा फारसा स्वागतार्ह आपल्या देशामध्ये नव्हताच। इस व्याख्यान के बाद हर्षोल्लास के साथ हल्दी कुमकुम का कार्यक्रम मनाया गया।